ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावरती गर्डर उभारणीचं काम हाती घेण्यात येणार असल्याने घोडबंदर रोडवरती 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीमध्ये वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केलेली आहे। घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपोजवळील फुटओव्हर ब्रिज RPS जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने गर्डर उभारणीचं काम करण्यात येणार आहे। हे काम 8 मे ते 10 दरम्यान सुरू राहणार आहे। त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। सकाळी 10 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून वाहतूक या ठिकाणी सुरू होणार आहे। या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गावरती प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे। तरी जड आणि अवजड वाहनांनी या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणे टाळावे असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचं वाहतूक विभागाने नमूद केलंय। घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा ब्रह्मांड सिग्नल मार्गे कापूरबावडी मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तसेच MG मोटर शोरूम मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही MG मोटर शोरूम मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांना देखील ब्रिज चढणीवरती प्रवेश बंद असेल। तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिज लगतच्या स्लीप रोडने नागोरी टी स्टॉल जवळ डावीकडे वळून टिकुचिनीवाडी सर्कल मार्गे वेरियंट निळकंठ ग्रीन समोरील रस्त्याने मुल्लाबाग कट मार्गे इच्छित स्थळी जावं असं वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे।